आत्ता आपण नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर स्वच्छता किती हे आपल्याला बघायला मिळणार आहे. काही आपण स्पॉट आहे ते आपण दाखवणार आहोत आणि सातत्याने या ठिकाणी इथे सफाई कर्मचारी जर बघायला गेलं तर स्वच्छता हे करत असतात. आपण आता यापुढे प्रत्येक प्लॅटफॉर्मला जाऊन आपण ते बघणार आहोत. आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 2 याच्या बरोबरमध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी ऑक्सिजन पार्लर आपल्याला इथे बघायला मिळतं आणि या ठिकाणी आतमध्ये जर बघितलं तर आपण वेगवेगळे जे काही रोपटे या ठिकाणी आहेत आणि ही किती काळाची गरज आहे आपल्याला या निमित्ताने कळत आहे आणि वेगळी काहीतरी कलाकृती या निमित्ताने या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता व्हिडिओ मागू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. दादा खेत लहराएंगे वहाँ, धरती पे पापी न पाएंगे जन्म, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 78वा स्वातंत्र्य दिन आणि या निमित्ताने आज आपण आलो आहोत नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी देखील आपल्याला हा सगळा सोहळा संपन्न होताना दिसतोय. आता आपल्यासोबत इथे स्टेशन प्रबंधक मनोज श्रीवास्तव सर आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय की आज 78वा स्वातंत्र्य दिन है, क्या कहेंगे सर? आज क्या कहेंगे, क्या देशवासियों को क्या शुभेच्छा देंगे? देशवासियों से मैं ये कहना चाहता हूँ, ये स्वतंत्रता दिवस हम लोगों को जो मिला है इसके लिए हमारे नौजवानों ने, हमारे देशवासियों ने बहुत कुर्बानी दी है और बहुत मुश्किल से मिला है. तो मैं ये कहना चाहूँगा, सब कुछ छोड़ के देश के लिए जियो. अगर देश है तो हम हैं. दोबारा हम इस तरह से कोई भी ऐसा काम ना करें जिससे हम कहीं गुलामी के जंजीरों में जकड़े जाएं. फिर भी मैं यही कहना चाहूँगा, देश के आगे सब बेकार है. अगर देश नहीं रहेगा तो हम रह के क्या करेंगे. तो सभी से ये मेरा नम्र निवेदन है कि जो हमें आज़ादी मिली है उसको हमेशा बनाए रखें. यही आपके लिए मेरा संदेश है. धन्यवाद. ओके. और दूसरी एक बात ऐसी सर कि यहाँ पे मतलब जैसे स्वच्छता मतलब दिखाई देती है, नासिक रोड का रेलवे स्टेशन सबसे पहले नाम लिया जाता है, तो किस तरह से काम किया जाता है और हमें तो प्रैक्टिकली दिखाते हैं और बाकी स्टेशन वालों को भी ऐसा लगता है कि अरे नहीं, नासिक रोड रेलवे स्टेशन इतना क्लियर है तो हम क्यों नहीं. इसके बारे में जो मैं ये कहना चाहूँगा कि सफाई के लिए हमारे प्रधानमंत्री जी बहुत ही ज़्यादा प्रयासरत हैं और हमारे महाप्रबंधक जी हेडक्वार्टर लेवल पे और डिवीज़न लेवल पे हमारी ऑलरेडी DRM मैडम वो भी बहुत इसमें ध्यान देती हैं और हमारे सभी अधिकारी. अगर स्टेशन स्वच्छ रहेगा तो आने जाने वाले यात्री भी उससे खुश होंगे, उन्हें अच्छी सुविधा मिलेगी और सबसे बड़ी बात है स्वच्छता होने से हम बीमारियों से बहुत दूर रहेंगे. इसके लिए हमारे जो कॉमर्शियल इंस्पेक्टर हैं, हमारे DPSS लोग हैं और हमारे जो सबसे इम्पोर्टेंट हैं हमारे हेल्थ इंस्पेक्टर और उनके साथ जो करने वाले कर्मचारी हैं, मैंने देखा है कि 24 घंटे लगे रहते हैं. वो पब्लिक तो खैर ठीक है, वो कुछ होते ही रहता है, लेकिन बहुत ही लगन से काम करते हैं और ये ध्यान रखते हैं कि कहीं कोई किसी व्यक्ति को ये ना लगे कि हमारा स्टेशन गंदा है. जहाँ तक नासिक के बारे में है, नासिक हमेशा ही साफ रहा है. मैं तो अभी यहाँ आया हूँ लेकिन मैंने पहले भी देखा है नासिक का नाम हमेशा आगे है, आगे रहेगा और हमारे इसमें सभी साथी जो है वो अच्छा काम करेंगे. एक्चुअली ये कहना नहीं चाहिए, लेकिन कहना मैं ये
एक नम्रता से या निवेदन समझ लीजिए कि सफाई का काम जो है कभी ना ख़त्म होने वाला है, लगातार साइकिल रोस्टर है। और जब तक हमारे उपभोक्ता जो हैं, यात्री हैं, जनमानस है, ये अगर ध्यान देंगे तो हम इसमें और ज़्यादा सफाई करेंगे और अच्छा ध्यान रखेंगे। थँक्यू सो मच. खरं तर त्यांचं काम ते प्रामाणिकपणे करत असतात, परंतु एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून माझं देखील कर्तव्य आहे की मी देखील त्या स्वच्छतेला एक कुठेतरी सपोर्ट करायला हवा, किंवा घाण होणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तिथे घाणीचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळतं, त्याला कारणीभूत देखील आपणच असतो. छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि त्या फेकून देणं किंवा तिथे थुंकणं म्हणा, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो आणि पुन्हा ते साफ करा, स्वच्छता ठेवा आणि सगळ्या गोष्टी वाढत असतात. सो सगळ्यांना या निमित्ताने तरी मी विनंती करतो की आपण देखील तेवढे जबाबदार असतो आणि आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांचं काम कमी होतं, त्यांचं काम ते करत राहतात, परंतु आपण ती जी स्वच्छता ठेवतात त्याला प्रतिसाद देणं आपलं काम. थैंक यू सो मच सर. आप यहाँ पे आप मतलब स्वच्छता के बारे में लोगों को एक अवेयरनेस मतलब मैसेज दिया है इस अवसर पे. आणि मी अजून एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला सर्व स्टाफ असेल किंवा प्रबंधक असतील, सर्व नेहमी सहकार्य करत असतात, परंतु आपण ज्यावेळेस एखादी चूक करत असतो त्यावेळेस मात्र शासन हे होत असतं. त्यामुळे आपण प्रिकॉशन घेणं प्रत्येक गोष्टीमध्ये फार गरजेचं असतं. परत एकदा सर्व भारतवासियांना, सर्व नाशिककरांना लोकसाक्ष या वृत्तवाहिनीच्या वतीने 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. स्टाफ आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया. आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, काय सांगतो? नमस्कार आपण सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी SV सुरवाडे, सुपर स्टेशन प्रबंधक, नाशिक रोड म्हणून कार्यरत आहे इथं. तर जसं आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी स्टेशनवर ड्युटी करत असताना मला जे नेहमी लक्षात येतं त्या मुख्य गोष्टी म्हणजे स्टेशन आणि परिसर येथील स्वच्छता. आपल्या नाशिक रोड स्टेशनवर देशातील विविध भागातून, ग्रामीण म्हणा, शहरी म्हणा, येथून सर्व प्रवासी यात्रेकरू येत असतात. त्र्यंबकेश्वर इथं तीर्थक्षेत्र आहेत, पंचवटी आहेत, यासाठी भेटीगाठीसाठी येत असतात. तर त्या सर्वांना माझी नम्र विनंती असेल की ज्याप्रमाणे आमचं नाशिक रोड स्टेशनला आत्तापर्यंत एक स्वच्छ स्टेशन म्हणून भुसावळ मंडळामध्ये त्यांना मान्यता देण्यात आली, सन्मानित करण्यात येत आहे. आणि अशाच प्रकारे आपण कायम सहकार्य रेल्वे स्टेशनला देणार. प्रत्येक प्लॅटफॉर्म म्हणा, वेटिंग रूम म्हणा, आमचा बुकिंग ऑफिस म्हणा, अशा ठिकाणी आपण स्वच्छता बाळगतात आतापर्यंत, अशीच बाळगावी आणि अशीच स्वच्छता ठेवावी. हाच माझा एक संदेश राहील. स्वच्छ भारत अभियान खरोखर आज नाशिक रोड स्टेशन बघून असं वाटतं की ते सफल झाल्यासारखे वाटते. धन्यवाद. नक्कीच सर. नमस्कार, मी अमोल सहाणे, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नाशिक रोड. आज लोकसाक्षी न्यूजच्या प्रतिनिधींनी आमच्या स्टेशनच्या सफाई कार्याबद्दल जे तुम्ही मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. मला एक सांगावंसं वाटतं की सफाई ही जी बाब आहे ही फक्त कर्मचाऱ्यांकडून होणारी नाही आहे, तर ही एक टीमवर्क आहे. त्याच्यामध्ये आमचे स्टेशन मॅनेजरांच्या लिडरशिपमध्ये मी झालो, आमचे जितेंद्र साहेब झाले, कमर्शियल इन्स्पेक्टर राकेशजी, कुंदन साहेब, या सगळ्यांचं योगदान आहे. डिप्टी एस साहेबांचं, या सगळ्यांच्या योगदानाबरोबरच नागरिकांचा फार मोठा त्याच्यात रोल असतो. जर त्यांच्याकडनं जर थोडंसं काही जे स्वच्छतेचे नियम आहे ते जर पाळले गेले तर आमच्या कर्मचाऱ्यांचा लोड फार कमी होतो. म्हणजे अवेअरनेसची सुद्धा गरज आहे. जसं हे स्टेशन स्वच्छ ठेवतो ते फक्त आणि फक्त नागरिकांसाठी आहे. तर माझं सर्वांना एक नम्र विनंती आहे, नाशिक स्टेशन असंच स्वच्छ राहण्यासाठी सर्व नागरिकांनी, सर्व प्रवाशांनी असाच हातभार लावा, सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्कार, मी कुंदन महापात्रा, मुख्य माल पर्यवेक्षक. आज माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना स्वतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता जसं जितेंद्र साहेबांनी सांगितलं, SS साहेबांनी सांगितलं, सुरवाडे साहेबांनी सांगितलं स्वच्छताबद्दल, तर स्वच्छताबद्दल एक नागरिकांच्या सहकार्याने, पॅसेंजरच्या सहकार्याने आपलं भारतात 6वा नंबर आला होता नाशिक स्टेशनचं इंडियन रेल्वेमध्ये. सहकार्य असंच जर केलं तर आपण 1 नंबरला पण येऊ. तर मी अपील हेच करेल का जसं तुम्ही सहकार्य आपण नक्कीच नाशिकला 1 नंबरला घेऊन जाऊ. धन्यवाद. मी अमोल ठाकूर, उपस्टेशन प्रबंधक वाणिज्य. 15 ऑगस्टच्या
तमाम भारतीयवासियांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रश्न आहे की साफसफाई ही नाशिक स्टेशनची शान आहे. तर नाशिक स्टेशनला साफसफाई 100% होतेच. याचं कारण आमचे जे हेल्थ इन्स्पेक्टर आहे 100% त्यांचं आहे. वरतून मला फक्त एक कळकळीची विनंती आहे की आम आदमी जे जनरल पब्लिक जी प्लॅटफॉर्मवर येते त्यांनीसुद्धा थोडाफार हातभार लावावा आणि आमच्या या प्रयत्नांना यश द्या हीच विनंती. थँक्यू. मेरा नाम राकेश पड़िया है. मैं मुख्य वाणिज्य निरीक्षक के पद पर यहाँ कार्यरत हूँ. पहले तो सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. आप बोलो. और स्वच्छता के विषय पर मैं एक बात बोलना चाहूँगा कि स्वच्छता एक ऐसा कार्य है जिसमें सभी हितधारकों का समान योगदान रहता है, चाहे वो यात्री हो, कर्मचारी हो या फिर एक प्रेसर भूमिका में निभाने वाले प्रेस या मीडिया, ये सभी एक हितधारक जो हैं जो एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. अगर इन सब का योगदान रहता है तो किसी भी स्टेशन की या किसी भी इलाके की स्वच्छता हमेशा बढ़ती ही नज़र आएगी. और हमारी जो टीम है वो यही प्रयास करता है कि आने वाले स्वच्छता सर्वेक्षण 2025 में नासिक स्टेशन का नाम हम उन चंद 10 स्टेशनों में लाके दिखाएं जिनका जो टॉप 10 में रहते हैं. धन्यवाद. आज आपण आलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी आणि खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या निमित्ताने या रेल्वे स्टेशनला देखील एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सर्वत्र आपल्याला देशभर हा उत्साह बघायला मिळतोय. आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते म्हणजे या ठिकाणी सचिन बडकर सर की जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेतोय की सर आज स्वातंत्र्य दिन आहे, संपूर्ण देशवासियांना काय शुभेच्छा द्याल. आणि दुसरी गोष्ट अशी की खरं तर एक जबाबदारी आपल्याकडे या ठिकाणी दिलेली आहे, साधारण कशा पद्धतीने काम करायचं. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आहे. तर येथे प्रवाशांची खूप वर्दळ नेहमीच असते. तर त्याकरिता नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाणे येथील आम्ही स्वतः आणि आमचे सोबतचे अंमलदार सर्व, तसेच आमच्या सोबतीला रेल्वे सुरक्षा बल, हे सर्वजण मिळून आम्ही रेल्वे स्टेशनचे कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्त, तसेच काही घटना घडल्यानंतर तात्काळ तिथे हजर राहणे, तेथील कारवाई पूर्ण करणे आणि जे गाडीमध्ये काही प्रवाशांचे चोरीचे काही घटना घडतात तर ते गुन्हे दाखल करून त्याचा तपास करणे हे महत्त्वाचं काम आमच्याकडे चालू असतं. नक्की सर. खरं तर आपण आपली कामगिरी उत्तमरित्या पार पडत असतात, परंतु प्रवाशांनी देखील एक काळजी घ्यायला हवी, प्रिकॉशन घ्यायला हवं. कारण आपल्याला जर पाहायला गेलं तर गर्दी प्रचंड असते अशा ठिकाणी आणि त्यामुळे आपण कशा पद्धतीने सावध राहावं आणि एखादा अनुचित प्रकार जर घडला काही वाटलं तर आपल्याशी कशा पद्धतीने संपर्क केला जाऊ शकतो किंवा आपली यंत्रणा कशी कार्यरत असते. आमचे 24 तासाकरिता म्हणजे 12 तासाकरिता लोक आमचे स्टेशन ड्युटीला तैनात असतात आणि त्याच्यामध्ये जर काही असा अनुचित प्रकार घडला तर लोकांनी तात्काळ स्टेशनवर आमचे जे पेट्रोलिंगचे लोक असतात त्यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्वतः प्रवाशांनी देखील त्यांच्या सामानाची सुरक्षा करणे गरजेचं आहे. तर काही प्रवासी मोबाईल चार्जिंगला लावून थोडं त्यांचं लक्ष विचलित झालं तर मोबाईल त्यांच्या चोरीला जातात. तर त्या अनुषंगाने देखील प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. खरं तर अशा पद्धतीने आपण देखील या ठिकाणी सावध राहणं किती गरजेचं आहे हे मात्र नक्की. आपल्यासाठी ते अहोरात्र या ठिकाणी आहेतच, परंतु आपण देखील दक्ष राहून योग्य ती जर काळजी घेतली तर नक्कीच त्यांचा देखील ताणतणाव कमी होतो आणि विशेष म्हणजे आपल्याबरोबर ज्या गोष्टी घडत असतात त्या देखील टळतील हे मात्र नक्की. परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा सर्व संपूर्ण देशवासियांना, विशेष करून नाशिकवासियांना. आणि आपण आपली योग्य काळजी घेऊन नक्कीच जर बघायला गेलं तर आपण सर्वांना सहकार्य करावं, विशेष करून लोहमार्ग पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल आणि सर्व सुरक्षित राहूयात. थँक्यू.